श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मोक्ष हा नित्य असल्यामुळे कर्म त्याचे साधन कधीच होऊ शकत नाही. कर्माने किंवा कर्मयोगाने मोक्ष मिळू शकत नाही, तर कर्मयोगाने चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. असं हे एकमेकांशी एकमेकांचं नातं आहे. कर्म हे अज्ञानजन्य असल्यामुळे अज्ञानाचा किंवा अविद्येचा ऱ्हास करू शकत नाही. ज्याप्रमाणे प्रकाशाने अंधार दूर होतो, त्याप्रमाणे ज्ञानानेच अज्ञान नाहीसे होते. परंतु अज्ञानातूनच निर्माण झालेलं कर्म अज्ञान नाहीसा कसा बरे करू शकेल? आणि म्हणून कर्माने अज्ञान नाहीसे होऊ शकत नाही. ते केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त ज्ञानानेच होऊ शकते. म्हणून ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय अज्ञान नाश होत नाही. म्हणून कर्म हे मोक्षाचं साधन होऊ शकत नाही. कर्म हे चित्तशुद्धी मात्र करून देते आणि चित्तशुद्धीचं साधन असल्यामुळे कर्म करणे आवश्यक ठरतं. कारण कर्म केल्यामुळेच आपलं चित्त शुद्ध, स्वच्छ, पवित्र, शांत होतं आणि असं शांत झालेलं चित्त भगवंताविषयीचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला सामर्थ्यवान ठरतं. आणि म्हणून कर्मामुळे चित्तशुद्धी आणि चित्तशुद्धीमुळे ज्ञानप्राप्ती असा हा चढता क्रम आहे. आणि एकदा का ज्ञानप्राप्ती झाली की अज्ञान नाहीसं होतं आणि अज्ञान नाहीसं झाल्यामुळे अज्ञानातून निर्माण झालेला हा भवसागर किंवा संसार हा नाहीसा होतो किंवा त्याचा ऱ्हास होतो. आणि संसारच नाहीसा झाल्यामुळे आपण त्याच्यातून मोकळे होतो, मुक्त होतो आणि म्हणूनच त्याला मोक्ष प्राप्त झाला असं म्हणतात. कर्म हे चित्तशुद्धीचं साधन आहे, परंतु आत्मवस्तूचं ज्ञान प्राप्त करून देणारं साधन नाही. आणि आत्मवस्तूचं ज्ञान हे फक्त आत्मविचारातूनच प्राप्त होतं. कोट्यावधी जरी कर्म केली तरी त्यातून ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून गीतेमध्ये कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग हे दोनच मार्ग भगवान स्पष्ट करून सांगतात. कर्ममार्ग का आचरण करायचा? तर आपलं चित्त शुद्ध व्हावं म्हणून. आणि एकदा का चित्तशुद्धी झाली की आपण ज्ञानमार्गाला लायक होतो, साधक होतो किंवा अधिकारी होतो. आता भगवद्गीता म्हटलेलं आहे. गीता याचा अर्थ गीत, आणि गीत म्हणजे ज्याचं गायन करता येतं असं. परंतु भगवंतानी गायलेलं हे गीत आहे असं आपण मानतो आणि म्हणून याला श्रीमद्भगवद्गीता असं म्हणतात. वास्तविक पाहता श्रीमद्भगवद्गीता न म्हणता श्रीमद्भगवद्गीतम असं म्हणायला हवं.
कारण हे भगवंताने गायलेलं गीत आहे. परंतु यामध्ये सर्व उपनिषदांचं सार सांगितलेलं असल्यामुळे आत्मविद्येचं किंवा ब्रह्मविद्येचं प्रतिपादन भगवंतानी यामध्ये केलेलं आहे. आता आत्मविद्या म्हटलं काय किंवा ब्रह्मविद्या म्हटलं काय, हे दोन्ही स्त्रीलिंगी शब्द आहेत. आणि गीतम याचं स्त्रीलिंगी रूपांतर म्हणून भगवद्गीता असा तो शब्द तयार झाला. महाभारतामध्ये भीष्म पर्व नावाचं जे एक अध्याय आहे किंवा एक धडा आहे, त्या 25व्या अध्यायामध्ये भीष्म पर्वामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा अंतर्भूत करण्यात आलेला आपल्याला भाग तिथे आढळून येतो. गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते. काय गंमत आहे बघा, गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होती. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. अशा प्रकारे भगवद्गीतेची सुरुवात या धृतराष्ट्राने विचारलेल्या प्रश्नापासून होते. आणि सुरुवातीचा शब्द धर्मक्षेत्रे म्हणजे धर्म हा उच्चारलेला आहे. आणि गीतेचा शेवट बघा कसा आहे. 18व्या अध्यायातला 78वा शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणजे गीतेचा शेवट मम या शब्दाने होतो, गीतेची सुरुवात धर्म या शब्दाने होते आणि गीतेचा शेवट मम या शब्दाने होते. म्हणजे थोडक्यात जर आपण म्हणायचं ठरवलं तर मम धर्म, माझा धर्म काय आहे, मी काय केलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे, मी कोणत्या वेळेला कोणता निर्णय घेतला पाहिजे, कोणत्या परिस्थितीत कसा वागलो पाहिजे, कुणाशी कसा संबंध ठेवला पाहिजे, या सर्व गोष्टी मम धर्म या सदराखाली येतात. माझा धर्म काय आहे, माझं आचरण कसं असलं पाहिजे, माझे आचार विचार कसे असले पाहिजे, माझं कर्म कसं असलं पाहिजे, माझं कर्तव्य कसं असलं पाहिजे, माझे संबंध कसे असले पाहिजेत, माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, मी काय प्राप्त करून घेतलं पाहिजे, मी कशासाठी जगतोय, मला काय मिळवायचं आहे, या सगळ्या माझ्याबद्दलच्या गोष्टी मला समजून घेण्यासाठी गीतेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून माझा धर्म कोणता हा अर्जुनाचा मूलभूत प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाची उत्तरं आपल्याला या संपूर्ण गीतेमध्ये मिळतात. धर्माचा एक अर्थ कर्तव्य हा सुद्धा आहे. आणि म्हणून माझं कर्तव्य कोणतं हा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रश्न, प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याकडून काय अपेक्षित आहे याचा बुद्धीने जरी
कितीही साधक बाधक विचार केला तरी आपल्याला निर्णय घेता येत नाही. आणि जो काही निर्णय आपण घेतो तो राग द्वेषांनी प्रेरित होऊन, स्वार्थाने आणि लोभाने प्रेरित होऊन घेतो. ज्यामध्ये आपला स्वार्थ पूर्ण होतो तेच आपलं कर्तव्य आहे असा आपण विचार करतो. परंतु असा निर्णय घेऊन सुद्धा आपल्या मनामध्ये मानसिक द्वंद्व शिल्लक राहतच ना. जर आपण आपलं कर्तव्य केलं असेल, जर आपण अत्यंत प्रामाणिकपणाने वागलो असेल तर मग हे मनातलं द्वंद्व नाहीसं व्हायला हवं. पण प्रत्यक्षामध्ये तसं घडताना दिसत नाही. आपण आपलं कर्तव्य केलं असं समजतो परंतु ते केलेलं नसतं आणि म्हणून आपलं मन आपल्याला खात असतं. निर्णय घेऊन सुद्धा मनामध्ये द्वंद्व शिल्लक राहतं. मी केलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे. मनामध्ये हा संभ्रम शिल्लक राहतो. आणि म्हणूनच भगवद्गीता आपल्याला योग्य निर्णय कसा घ्यावा, कोणता घ्यावा, कधी घ्यावा, कुठे घ्यावा याचं मार्गदर्शन करतं. आणि एकदा का आपण योग्य निर्णय घेतला, योग्य कर्तव्य केलं, योग्य कर्म केलं तर आपल्या मनाला लागणारी ही चुटपुट, आपल्याला मनाला लागणारी ही बोचणी, आपल्या मनाला झालेला हा सल नाहीसा होतो. आणि यालाच मन शांत होणे म्हणतात. मन शांत होणं म्हणजे काय की आपण जे केलं ते अत्यंत योग्य केलेलं आहे आणि भगवंताला स्मरून केलेलं आहे, अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे, निस्वार्थ बुद्धीने केलेलं आहे. असं जेव्हा आपल्याला पटतं तेव्हाच आपलं मन शांत होतं. पण कुठेतरी आपला स्वार्थ आडवा आलेला आहे, कुठंतरी आपण काहीतरी हेतू मनात धरलेला आहे, कुठंतरी आपलं स्वतःचं भलं होईल याचा विचार केलेला आहे, कुठंतरी आपण दुसऱ्याला त्रास दिलेला आहे, कुठंतरी आपण दुसऱ्याचं मन दुखावलेलं आहे. असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपल्या मनाला बोचणी लागते, सल लागते. म्हणून राग द्वेष रहित, द्वंद्व रहित, विकार रहित कर्म कसं करावं याचं मार्गदर्शन भगवद्गीता आपल्याला करते. आणि भगवद्गीतेमध्ये अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने भगवान श्रीकृष्ण हा सगळा विषय आपल्याला बारकाव्यांसकट समजावून देणार आहे. आता धर्म या शब्दाचा आणखीन एक अर्थ स्वधर्म असा आहे. धर्म म्हणजे धारण करणे आणि स्वधर्म म्हणजे मी काय धारण करायचं आहे. म्हणून सर्व धर्मामध्ये धर्म म्हणजे धारण करणे, म्हणजे स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये राहणे, हा धर्म होय. आणि मी जेव्हा माझ्या स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये राहतो त्यालाच माझा स्वधर्म असं म्हणतात. स्वधर्म पालन करणारी माणसे दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये लुडबुड करत नाहीत, इतरांच्या गोष्टीमध्ये नाक खुपसत नाहीत, इतरांना सल्ले द्यायला जात नाहीत, इतरांच्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. आणि म्हणून नुसता धर्म हा शब्द न वापरता थोडा आणखीन खोलात जाऊन आपण स्वधर्म काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि धर्मापेक्षा सुद्धा स्वधर्माचं महत्त्व जास्त आहे. मी काय केलं पाहिजे या मी पुरतं आपण मर्यादित राहून आपल्या स्वतःभोवतीच
एक कुंपण घालून घ्यायचं आहे, एक बाउंड्री लाईन ठरवायची आहे आणि आपलं आचरण त्या बाउंड्रीमध्ये कसं होईल याची काळजी घेणं म्हणजे स्वधर्म पालन करणं होय. बाउंड्री ओलांडली की आपण इतरांच्या धर्मामध्ये लुडबुड करू लागलो असा त्याचा अर्थ होतो. कायम आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपामध्ये राहणं हाच ज्याचा त्याचा स्वधर्म आहे. म्हणून स्वधर्म कळण्यासाठी आपलं स्वस्वरूप काय आहे हे आधी कळून घेतलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला त्या स्वस्वरूपामध्ये बाउंड्री लाईनमध्ये राहता येईल. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून घेणं आवश्यक आहे. आता स्वस्वरूप कळून घ्यायचं म्हणजे मी कोण आहे हे आधी कळलं पाहिजे. म्हणून आधी आपल्याला आपल्या स्वतःचा स्वचा शोध घ्यायचा आहे. मग माझं स्वरूप काय आहे, मी कोण आहे या प्रश्नापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.